जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं सामाजिक पत्रकारितेची बांधिलकी बाळगत परिवहन विभागाला जोरदार दणका दिलाय आणि म्हणूनच सांगली आवारामध्ये भंगारातल्या अनेक शिवशाही बस उभ्या होत्या त्या हटवण्याचं काम सुरू झालं आहे। सांगली आवारामध्ये पडून असलेल्या 11 शिवशाही बस आणि एका साध्या बसला हटवण्यात आलंय। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं स्वारगेट इथं घडलेल्या घटनेच्या नंतर अशा प्रकारच्या भंगारातल्या बस आगारातून तसंच बस स्थानकातून हटवल्या गेल्या पाहिजेत यासाठी जाहीर दणदणीत भूमिका घेतली होती। त्या भूमिकेचा परिणाम आता आपल्याला दिसू लागलाय। सांगलीमधल्या बस आगाराच्या परिसरात असलेल्या या अनेक बस टप्प्याटप्प्याने हटवल्या गेल्या आहेत। स्वारगेट इथं अशाच पद्धतीने भंगारातल्या एका बसमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आला होता आणि त्यानंतर राज्यभरात सर्वच एसटीच्या आगारांमध्ये तसंच बस स्थानकांमध्ये असलेल्या भंगारातल्या वाहनांना हटवण्यासाठी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं विशेष मोहीम चालवली। त्याचा परिणाम आता दिसून येतो आहे।